नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी विजाड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्र हो, आपण स्वस्त असाल, मस्त असाल आणि आपला जो काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे तो पूर्ण ताकदीने चालू असेल ही अपेक्षा करतो। आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी काही पीवायक्यू विश्लेषण सिरीज आपण सुरू केलेली आहे, या सिरीज मधला एक नवीन व्हिडिओ किंवा एक नवीन लेक्चर घेऊन मी आज तुमच्या समोर उभा आहे। बघा, बेरोजगारी या घटकावर आपण यापूर्वी सुद्धा एक लेक्चर घेतलं आणि हे सेकंड लेक्चर आहे। जे काही पीवायक्यू बेरोजगारी या टॉपिकवर आलेले आहे ते दोन लेक्चर मध्ये आपण टोटली कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपला जो काही प्रतिसाद या चॅनलच्या माध्यमातून लेक्चरला मिळत आहे नक्कीच महत्त्वपूर्ण आहे आणि या लेक्चरच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या अभ्यासाला नक्कीच दिशा मिळत असेल ही अपेक्षा करतो आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करतो। बघा मित्रो, काय क्वेश्चन्स आहे, बेरोजगारी हा टॉपिक आपण बघत आहे आणि बेरोजगारीच्या अनुषंगाने काय क्वेश्चन्स आहेत बघा। वर्तमान दैनिक दर्जा निकष सीडीएस करंट डेली स्टेटस नुसार 2009-10 मध्ये बेकारीचा दर हा 6.6% बेरोजगारीचा किंवा बेकारीचा दर इतका होता आणि सीडीएस संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे। बघा, आपल्याला काय विचारलं त्याने, सीडीएस म्हणजे करंट डेली स्टेटस ही संकल्पना विचारली। एनएसएसओ जेव्हा बेरोजगारीचे आकडे गोळा करत असते तेव्हा तीन प्रकारच्या संकल्पना वापरत असते, त्या पुढच्या क्वेश्चन मध्ये येणारच आहेत। या ठिकाणी सीडीएस बद्दल विचारलं, करंट डेली स्टेटस। तर बघा, पर्याय म्हणजे स्टेटमेंट पाय, मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन आहे किंवा बहु जे काही वाक्य दिलेले आहेत, एकापेक्षा अधिक स्टेटमेंट दिले आणि खाली पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी बघा, हे स्टेटमेंट काय, सीडीएस या संकल्पनेमध्ये 30 दिवसामधील व्यक्तीचा दर, दिवसाची कामाची स्थिती विचारात घेतली जाते 30 दिवसामधील। तर अशा पद्धतीने कुठलीही संकल्पना एनएसएसओ वापरत नाही। यातून जुनाट बेकारी निर्देशित करते, तर सीडीएस या संकल्पनेमधून नाही तर यूएस युजुअल स्टेटस या संकल्पनेमधून किंवा या मापनामधून जुनाट बेकारी निर्देशित होत असते, म्हणून हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे। यातून व्यक्तिगणिक दर, सीडीएस या संकल्पनेमध्ये व्यक्ती दिन दर किंवा काल दर किंवा त्याला काय म्हणतात काल दर, हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। एक तर व्यक्ती दिन दर आणि काल दर हे कशाच्या माध्यमातून प्रदर्शित केले जाते किंवा दिसतं, सीडीएस करंट डेली स्टेटसच्या माध्यमातून व्यक्ती दर किंवा व्यक्तिगणिक दर न दिसता तुम्हाला व्यक्ती दिन दर किंवा काल दर काय करत असतो, त्यातून मापन केल्या जात असतो, म्हणून हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे। आणि खालचं शेवट जर बघितलं, अशी व्यक्ती जी 1 तास काम करते आणि ते 4 तासापेक्षा कमी असते ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते। सीडीएस किंवा करंट डेली स्टेटस मध्ये जो काही सर्वेक्षण आठवडा असतो त्या सर्वेक्षण आठवड्याच्या पूर्वीचे 7 दिवस आणि 7 दिवसामधील प्रत्येक दिवसाची जे काही आर्थिक कृती असते याचा विचार केला जातो। आणि जेव्हा करंट डेली स्टेटस मध्ये प्रत्येक दिवसाच्या आर्थिक कृतीचा विचार केला जातो तेव्हा त्या दिवसामध्ये 1 ते 4 तासापर्यंत जर त्या कामगाराला किंवा त्या श्रमशक्तीला किंवा त्या श्रमाला जर काम मिळत असेल तर 1 ते 4 तासापर्यंत मिळत असेल तर त्याला अर्धा दिवस संबोधतात। 1 तासापेक्षा कमी आणि 4 तासापेक्षा जास्त असेल तर याची संकल्पना सुद्धा वेगळी कॅल्क्युलेट केली जात असते। 4 तासापेक्षा अधिक जर त्यांनी काम केलं प्रत्येक दिवशी किंवा त्या दिवसापुरतं तर त्या दिवसापुरता तो करंट डेली स्टेटस नुसार तो श्रमिक काय असतो, रोजगारात असतो। अर्धा दिवस काम म्हणजे तो न्यून रोजगारामध्ये आहे आणि 1 तासापेक्षा कमी प्रत्येक दिवशी जर त्याला ते काम मिळालं नसेल तर तो मात्र बेरोजगार असतो। म्हणजे करंट डेली स्टेटस मध्ये सर्वेक्षणापूर्वीचा जो आठवडा असतो त्या आठवड्याच्या 7ही दिवसामध्ये प्रत्येक दिवसाची आर्थिक कृती लक्षात घेतली जाते आणि मग 1 तासापेक्षा कमी जर त्याला रोजगार मिळत असेल तर तो बेरोजगार आहे। 1 ते 4 तास मिळत असेल तर तो अर्धा दिवस काम करतो असा त्याचा अर्थ आहे आणि 4 तासापेक्षा अधिक त्याला त्या दिवसापुरता रोजगार मिळत असेल तर तो रोजगारीत आहे किंवा पूर्ण रोजगार आहे असं त्या दिवसापुरतं। म्हणजे करंट डेली स्टेटस म्हणजेच त्याला करंट डेली स्टेटसला काय म्हणतात, वर्तमान दैनिक दर्जा असं म्हणतात। ही संकल्पना परीक्षेला येऊ शकते, त्यामुळे आपण थोडी डिटेल इथं डिस्कस केलेली आहे। बघा, खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे फक्त ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरवणे हे होते।
एक्साइज पूर्व परीक्षा 2017चा क्वेश्चन आहे. सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, ग्राम आहे म्हणजे हा ऑप्शन असू शकतो. सुवर्ण जयंती शहरी आहे म्हणजे हा ऑप्शन नसू शकतो. शिकलेल्या तरुणांसाठी स्वयंरोजगार, परंतु शिकलेले तरुण कुठले, ग्रामीण भागातले की शहरी भागातले, या पर्यायावरून आयडेंटिफाय होत नाही, म्हणून हा पर्याय सुद्धा निघून जातो. आणि मग वरीलपैकी कोणतेही नाही असा एक ऑप्शन शेवटचा दिलेला आहे. तर जेव्हा मित्र वन लाइनर क्वेश्चन असेल, चार पर्यायापैकी एक पर्याय हा वरीलपैकी नाही म्हणजे नकारात्मक असेल, तर मोस्ट ऑफ द टाइम हा पर्याय उत्तर नसते. म्हणजे प्रत्येक वेळेस असं होईल असं नाही, परंतु मोस्ट ऑफ द टाइम हा जो पर्याय आहे हा पर्याय काय असतो, उत्तर नसतो. मग या 3 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाच्या अनुषंगाने अचूक उत्तर आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना 1999 ला सुरू करण्यात आली होती. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना जी होती ती 1997 ला सुरू करणे. या योजनेमध्ये 3 योजना समाविष्ट करण्यात आल्या होत्या आणि या ठिकाणी 6 योजना, 5 ते 6 योजना एकत्र करण्यात आल्या होत्या. जसं की IRDP, त्याच्यानंतर ट्रायसेम नावाचा एक प्रोग्राम होता, त्याच्यानंतर दशलक्षी विहीर योजना, द्वारका योजना, अशा 6 योजना एकत्र करून काय केलं होतं, 1999 ला सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरू करण्यात आली होती. तर हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. अशा पद्धतीने आपण आपला अप्रोच बिल्डअप करायचा आहे. पीवायक्यू विश्लेषण म्हणजे केवळ पीवायक्यू वाचायचे नाही, तर कशा पद्धतीने प्रश्न फ्रेम होतात आणि कुठेतरी आयोग आपल्याला क्ल्यू देत असतो की हा पर्याय याचं उत्तर होऊ शकत नाही आणि हा पर्याय या प्रश्नाचं उत्तर होऊ शकते, असं पर्यायामध्ये कुठेतरी क्ल्यू असतो. बघा, STI चा क्वेश्चन आहे. 3 स्टेटमेंट आहेत, खाली पर्याय दिले. एक व्यक्ती जर एका वर्षाच्या कालावधीत बेरोजगार असेल तर ती काय म्हणते, सामान्य दर्जाची बेरोजगारी निर्देशक आहे, यूएस युज्युअल स्टेटस PSSS अशा पद्धतीने ते दर्शवले जाते. तर यूएस म्हणजे प्रिन्सिपल तुमचं स्टेटस आणि सबसिडियरी स्टेटस या दोन्ही मिळून यूएस स्टेटस असतं. आणि केवळ UPS म्हटलं तर युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस, म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे प्रमुख आर्थिक क्रिया, इथं प्रमुख आर्थिक क्रिया आणि दुय्यम आर्थिक क्रिया दोन्ही मिळून तुमचं यूएस होतं, युज्युअल स्टेटस. आणि केवळ UPS दिलं असेल तर युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस असा त्याचा अर्थ होतो. तर युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस जेव्हा दर्शवलं जातं तेव्हा तो लेबर, तेव्हा तो जो श्रमिक आहे तो जास्तीत जास्त कुठल्या आर्थिक क्रियेमध्ये काम करतो, म्हणजे त्याची प्रमुख आर्थिक क्रिया कन्सिडर केल्या जाते. परंतु US मध्ये मात्र प्रमुख आर्थिक क्रियेसोबत दुय्यम आर्थिक क्रियेमध्ये जर तो श्रमिक गुंतलेला असेल तर त्याचं सुद्धा काय केलं जातं, मापन केलं जातं. मग केवळ US आलं तर सामान्य स्थिती आहे, वर्षभरासाठी तो बेरोजगार असेल तर सामान्य दर्जाची स्थिती आहे असा त्याचा अर्थ आहे. एक व्यक्ती जर एका आठवड्याच्या काळात 1 तास बेरोजगार असेल तर ती चालू आठवडा दर्जानुसार म्हणजे CWS म्हणजे करंट विकली स्टेटस नुसार काय असते, बेरोजगार असते. सर्वेक्षणापूर्वीचा आठवडा म्हणजे 7 दिवसाचा जो आठवडा असते, या 7 दिवसामध्ये त्याला एकही दिवस 1 तासापेक्षा अधिक जर रोजगार मिळाला नसेल तर त्याला म्हणायचं तो आठवड्याभरासाठी बेरोजगार आहे. हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे, बरोबर आहे. पुढचं स्टेटमेंट बघा, एक व्यक्ती जर आठवड्याचे 7ही दिवस बेरोजगार असेल तर ती चालू दैनंदिन दर्जाची निर्देशक आहे, करंट डेली स्टेटस. म्हणजे सर्वेक्षणापूर्वीचा आठवड्यातील 7ही दिवस म्हणजे प्रत्येक दिवस तो बेरोजगार असेल तर करंट डेली स्टेटस, पूर्ण आठवड्यासाठी असेल तर करंट विकली स्टेटस आणि पूर्ण वर्षासाठी असेल तर युज्युअल स्टेटस किंवा सामान्य दर्जा अशी ही संकल्पना वापरली जाते. हे लक्षात असू दे. या प्रश्नाच्या दृष्टीने पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 चा प्रश्न आहे. आश्वासित रोजगार योजना 1993 वर्ष लक्षात ठेवायचं. आश्वासित प्रगती योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना ह्या 2 योजना एकत्र करून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली होती 2001 ला. आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि कामासाठी जी काही अन्न योजना होती ही 2004 ची, ह्या दोन्ही योजना एकत्र करून 2006 ला मनरेगा म्हणजे महात्मा गांधी नरेगा योजना 2 फेब्रुवारी 2006 ला सुरू करण्यात आलेली आहे. तर इथं काय विचारलं, आश्वासित रोजगार योजना 1993 बद्दल. हंगामी बेरोजगारी दूर करण्यासाठी ग्रामीण भागात रहिवासी ठिकाणी 100 दिवस
अकुशल शारीरिक रोजगार उपलब्ध करणे हे या आश्वासित रोजगार योजनेचं काय होतं, उद्दिष्ट होतं किंवा तो निकष होता. त्यासोबत अशा पद्धतीचा जर रोजगार पुरवला तर टिकाऊ सामुदायिक सामाजिक व आर्थिक मालमत्ता निर्माण करून भविष्यात रोजगाराची शक्यता निर्माण करणे, हे दोन्ही स्टेटमेंट परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा, बरोबर आहेत. आश्वासित रोजगार योजना 1993, पुढे ती संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये एकत्र करण्यात आली आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना पुढे तुमच्या मनरेगा योजनेमध्ये एकत्रित करण्यात आलेली आहे. खालील विधाने विचारात घ्या. बघा काय राज्यसेवा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. 2001 मध्ये 10 दशलक्ष रोजगार संधी ध्येय गाठण्यासाठी नियोजन मंडळाने SP गुप्ता विशेष गटाची स्थापना केली होती. स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. सन 2011-12 मध्ये शेती क्षेत्रात अंदाजे 80% सर्व प्रकारचा रोजगार देण्यात येईल, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण शेती क्षेत्रामध्ये 80% नाही. आज जर आपण 2011-12चा विचार केला तर एकूण श्रमशक्तीपैकी किंवा एकूण कामगारापैकी 54% लोक हे कृषी क्षेत्रामध्ये काम करत होते. 2011-12चा विचार केला. 2023-24चा जर विचार केला तर 46 पॉइंट समथिंग म्हणजे 46% कामगार, एकूण कामगारापैकी 46% कामगार हे कृषी क्षेत्रामध्ये काम करतात आणि 59% एवढे कामगार हे ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करतात. एकूण कामगाराच्या 59% एवढे कामगार ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करतात. परंतु डायरेक्टली कृषी क्षेत्र म्हटलं तर 2023-24 नुसार एकूण कामगारापैकी 46% कामगार हे कृषी क्षेत्रामध्ये काम करतात. 2011-12चा विचार केला तर 54% काम करत होते. म्हणजे 80% कुठून आले, तर हे विधान काय आहे, चुकीचं आहे. 11व्या योजनेत जवळपास 52 दशलक्ष श्रमशक्तीतील वाढ अपेक्षित होती. एक मोघम वाक्य आहे. इथे तुम्हाला फॅक्ट्स माहित असतील नसतील, परंतु श्रमशक्तीत नेहमीच वाढ होत असते. आपली जर लोकसंख्येचा विचार केला तर तरुण लोकसंख्या आहे किंवा 15 ते 59 हा जो वयोगट आहे, या वयोगटातील जी लोकसंख्या असते त्याला आपण श्रमशक्ती असं म्हणू शकतो किंवा वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप म्हणू शकतो. वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप NSSO जे काही वर्गीकरण करते त्याच्यानुसार 15 ते 59 हा जो काही वयोगट असतो लोकसंख्येतला, तो असतो वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप. आणि या वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप मधील जे लोक कामासाठी उपलब्ध नसतात, जसे की शिक्षण करणारे असतात, घरेलू स्त्रिया, घरकाम करणाऱ्या स्त्रिया असतील, काही आपले दिव्यांग असतील किंवा काही पेन्शनर असतील किंवा निवृत्ती घेतलेले असे लोक जर वगळले तर उर्वरित सगळे लोक लोकसंख्येमधले हे काय असतात, श्रमशक्ती असतात, असं लक्षात ठेवायचं. आणि श्रमशक्ती मधले काही लोक काम करत असतात आणि काही लोक बेरोजगार असतात. तर अशा पद्धतीने ह्या संकल्पना तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. या प्रश्नाच्या दृष्टीने बघा, 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 10 दशलक्ष रोजगार संधी प्रत्येक वर्षासाठी म्हणजे 5 वर्षामध्ये 50 दशलक्ष रोजगार संधी काय करायच्या होत्या, निर्माण करायच्या होत्या. आणि याच्यासाठी एक विशेष गटाची स्थापना करण्यात आली. SP गुप्ता विशेष कार्यगट होता, म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर या प्रश्नाच्या दृष्टीने A आणि C स्टेटमेंट बरोबर आहे. पर्याय क्रमांक तुमचं 2 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. हे फॅक्ट सुद्धा त्याच्यासोबत तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे आहे. पुन्हा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. भारत सरकारच्या रोजगार हमी कायदा 2005 आयोगाच्या पेपरमध्ये 2004 दिलं होतं, परंतु रोजगार हमी कायदा कधी आलेला आहे, 2005 ला आलेला आहे. आणि रोजगार हमी योजना जी आहे ती 2 फेब्रुवारी 2006 ला लागू करण्यात आलेली आहे. तर बघा, या कायद्यानुसार वर्षातून 100 दिवसाच्या रोजगाराची हमी आहे, बरोबर आहे. मनरेगा योजना जर बघितली तर 100 दिवसाच्या रोजगाराची हमी आहे. रोजगार निर्मितीसाठी सार्वजनिक कामे करणे अपेक्षित आहे किंवा केली जातात. आणि रोजगार करणाऱ्या व्यक्तीला किमान वेतनाची हमी आहे. म्हणजे किमान वेतन कायदा जो आहे 1948चा, त्याच्यानुसार जो काही किमान वेतन निर्धारित होईल तेवढं वेतन देणं या योजनेमध्ये अपेक्षित आहे किंवा या कायद्यानुसार बंधनकारक आहे. तर हे तीनही स्टेटमेंट परीक्षेच्या दृष्टीने बरोबर आहेत, हे लक्षात असू द्या. तर काय विचारलं आपल्याला, सर्व चूक सर्व बरोबर, तर सर्व वरील पैकी सर्व बरोबर आहे. NSSO ने दिलेल्या बेरोजगारीच्या व्याख्यानुसार दीर्घकालीन बेरोजगारी म्हणजे बेरोजगारी कोणती बेरोजगारी, नित्य प्रमुख अवस्था, दैनिक अवस्था, साप्ताहिक अवस्था, अर्ध बेरोजगारी. तर नित्य प्रमुख अवस्था US प्रिन्सिपल स्टेटस
आणि सबसिडियरी स्टेटस या दोन्ही मिळून यूएस स्टेटस होत असते. आणि यूपीएस म्हटलं तर युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या दोन संकल्पना लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक आहे. दैनिक म्हटलं तर करंट डेली स्टेटस आणि वीकली म्हटलं तर करंट वीकली स्टेटस. अशा तीनच संकल्पना बेरोजगारी किंवा रोजगारीचं मापन करत असताना NSSO वापरतो. मग ह्या संकल्पना कोणी सांगितलेल्या आहेत? तर संकल्पना सांगितलेल्या आहेत दंतवाला समिती. दंतवाला समिती या समितीने सांगितलं. एम एल दंतवाला कमिटी होती 1968 आणि 1970 ला त्यांनी काय केला होता? अहवाल दिला होता. तर ही कमिटी लक्षात ठेवायची. याच्यावर प्रश्न आलेला नाही. प्रश्न तुम्हाला येऊ शकतो या संकल्पना कुठल्या समितीने सुचवलेल्या आहेत असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. एका आर्थिक वर्षामध्ये मनरेगा या योजनेअंतर्गत येणाऱ्या कुटुंबाला किती दिवसाचा रोजगार? 100 दिवसाचा. सोपा क्वेश्चन आहे. 100 दिवस सगळ्यांनाच माहिती. फक्त मनरेगा बाबत एक लक्षात ठेवायचं की मनरेगा राबवणारी यंत्रणा किंवा जी अथॉरिटी आहे ती ग्रामपंचायत आहे. कुठली आहे? ग्रामपंचायत. मनरेगा राबवते, परंतु मनरेगामध्ये काम निवडण्याचं जे काही काम कुठले निवडायचे किंवा कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं तर ते मात्र गावाची काय असते? ग्रामसभा ठरवत असते. कुठलं काम करायचं, कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं ग्रामसभा निवडते, परंतु ग्रामपंचायत काय करते? मनरेगाची अंमलबजावणी करते. हे दोन फॅक्ट सुद्धा तुम्ही परीक्षेच्या दृष्टीनं लक्षात ठेवायचे. पुढचं बघा, STI फ्रीचा क्वेश्चन आहे. शेती क्षेत्रातील खूप गर्दीमुळे किंवा अधिकच्या अवलंबनामुळे छुपी बेरोजगारी पाहावयास मिळते. छुपी बेरोजगारी, अदृश्य बेरोजगारी, प्रचंड बेरोजगारी कोणी मांडली होती संकल्पना? तुम्ही कॉमेंट्स मध्ये सांगायचं की ही संकल्पना कोणी मांडलेली आहे. छुप्या बेरोजगारीची संकल्पना कुठल्या अर्थतज्ञांनी मांडली? कॉमेंट्स मध्ये सांगायचं. गेल्या काही दशकात औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळते. मोघम वाक्य आहे आणि हे पॉझिटिव्ह वाक्य आहे. बरोबर, याच्यासोबत आपण बरोबर या अनुषंगाने जायचं आहे की मोघम वाक्य आहे आणि पॉझिटिव्ह वाक्य आहे. तर बघा, शेती क्षेत्रातील गर्दीमुळे आणि अधिकच्या अवलंबनामुळे छुपी बेरोजगारी आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये आणि विशेषतः ग्रामीण क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येते. दोन्ही स्टेटमेंट काय आहेत? बरोबर आहे. छुपी बेरोजगारी कोणी मांडली ही संकल्पना? तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये सांगायचं आहे. पुढचं बघा, भारतीय राज्यघटनेनुसार असणारा कामाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा विचारात घेण्यात आला होता? कोणती योजना होती? NREP होती का? IRDP होती का? जवाहर रोजगार योजना होती की रोजगार हमी योजना? तर रोजगार हमी योजना ही महाराष्ट्राने राबवलेली आहे 1972 ला. आणि त्याच्यापूर्वी वीस पागे हे राजकीय किंवा आपल्या विधिमंडळाचे सभापती राहिलेले आहेत. यांनी सांगली जिल्ह्यामध्ये विशेषतः दुष्काळग्रस्त भागामध्ये काय केलेलं आहे? 1965 ला या योजनेचा प्रयोग केला होता. आणि 20 पागे किंवा पागे प्रतिमान किंवा पागे योजना सुद्धा त्याला संबोधलं जातं. 1972 ला ही योजना महाराष्ट्रात लागू केली आणि 1979 ला अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्र शासनाने केला. महाराष्ट्र अशा प्रकारचा कायदा करणारं पहिलं राज्य होतं आणि याच कायद्याच्या आधारे पुढे मनरेगा कायदा हा राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेला आहे. तर कामाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या योजनेनं पहिल्यांदा विचारात घेतला? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम जर वर्ष लक्षात ठेवायचं असेल तर NREP कधी आलं होतं? तर 2 ऑक्टोबर 1980. तर नंतर IRDP कधी आलं होतं? 2 ऑक्टोबर 1980. संपूर्ण देशामध्ये लागू केलं 2 ऑक्टोबर 1980 ला. तसं ते 1978 ला. पायलट प्रोजेक्ट 1978 ला आला होता, परंतु संपूर्ण देशात 2 ऑक्टोबर 1980 ला. आणि जवाहर रोजगार योजना तुमची कधीची आहे? साधारणतः 89 ची आहे. 89 वर्ष एकदा बघून घ्या तुम्ही. 1990 असेल. आणि त्याचीच पुनर्रचना जवाहर ग्राम समृद्धी योजना 1999 ला करण्यात आली. जवाहर ग्राम समृद्धी योजना. तर जवाहर रोजगार लक्षात ठेवा. आणि रोजगार हमी योजना 1965, 1972, 1979. 1965 ला 20 पागे यांनी त्याचा प्रयोग केला होता. 1972 ला महाराष्ट्र शासनाने स्वीकारली आणि 1979 ला महाराष्ट्र शासनाने काय केलं होतं? तर महाराष्ट्र या राज्याने कायदा केलेला आहे. तर या योजनेमध्ये कामाचा अधिकार काय केला होता? पहिल्यांदा विचारात घेण्यात आला होता. भारतात सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार निर्मितीत प्रामुख्याने खालील 3 क्षेत्राचा वाटा आहे. कोणते क्षेत्र आहेत? सार्वजनिक क्षेत्राचा विचार केला तर
आपण जर पर्याय बघितले तर कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला अधिकाधिक रोजगार दिसतो? खाणकाम जर बघितलं, मायनिंग, त्याच्यानंतर वीज आणि पाणी आणि समुदाय आणि सामाजिक सेवा, हे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. इथे जास्त लॉजिक लावण्याची गरज नाही. कुठल्या व्यवसायामध्ये जास्त रोजगार आहे आणि कुठल्या क्षेत्रात म्हटलं त्यांनी? सार्वजनिक क्षेत्र म्हटलेले. सार्वजनिक क्षेत्रामध्ये जर बघितलं आपण तर हे 3 क्षेत्र महत्वाचे आहे. पुढचा प्रश्न बघूया. 6व्या पंचवार्षिक योजनेत पुढीलपैकी कोणत्या बेरोजगारीचे अंदाज तयार करण्यात आले? कुठली बेरोजगारीचे अंदाज तयार करण्यात आले 6व्या पंचवार्षिक? अशा प्रकारे स्टेटमेंट देऊन आयोग आपल्याला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न सुद्धा करत असते. कुठले अंदाज तयार केले? कोणत्या बेरोजगारीचे? बघा, चिरकालीन बेरोजगारी, साप्ताहिक स्थितीतील बेरोजगारी, दैनिक स्थितीतील बेरोजगारी की वार्षिक स्थितीतील बेरोजगारी? तर जी वार्षिक, जे आपण यूएस जे म्हणतो, तर यूएस म्हणजे काय आहे? दीर्घकालीन किंवा चिरकालीन बेरोजगारी, म्हणजे ए, बी आणि सी. तर ए, बी आणि सी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. यापूर्वी सुद्धा आपण याच्यावर डिस्कस केलेला आहे की युज्युअल स्टेटस, करंट विकली स्टेटस आणि करंट डेली स्टेटस या 3 संकल्पना तुम्ही लक्षात ठेवायच्या. बिगर रोजगार योजना ओळखा. बिगर रोजगार, ग्रामीण काम आलं म्हणजे इथे रोजगार देते, विकास आला म्हणजे रोजगार देते, एकात्मक कोरडवाहू कृषी विकास आहे म्हणजे रोजगार देणारी योजना. असं आपण लॉजिक लावून या प्रश्नाकडे जाऊ शकतो डायरेक्टली, तरी आपल्याला माहित नाही. बिगर रोजगार योजना म्हणजे जी योजना रोजगार देत नाही. कुठल्या योजना रोजगारासाठीच आहेत, म्हणून वरीलपैकी एकही नाही. जे काही शासन, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, ज्या काही योजना राबवतो ते रोजगार निर्मितीसाठीच राबवतं. रोजगार निर्मितीतून लोकांचं उत्पन्न वाढवणे आणि दारिद्र्य निर्मूलन करणे हा एक प्रायमरी काय असतो, प्रत्येक योजनेचं काय असतं, उद्दिष्ट असतं. तर हे परीक्षेच्या दृष्टीने लॉजिक लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. 1 एप्रिल 1999 मध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना ही व्यापक योजना सुरू करण्यात आली. त्यात खालीलपैकी कोणती योजना विलीन करण्यात आली नाही? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015चा क्वेश्चन. IRDP आताच तुम्हाला डिस्कस केलं. IRDP समाविष्ट केलेला आहे. दशलक्षी विहार समाविष्ट केलेला आहे. पंतप्रधान रोजगार योजना आणि गंगा कल्याण योजना. तर गंगा कल्याण योजना सुद्धा याच्यामध्ये काय केलेलं आहे? गंगा कल्याण योजना ही योजना सुद्धा या योजनेमध्ये विलीन करण्यात आली. इथं कुठली नाही? पंतप्रधान रोजगार योजना मात्र तुमच्या सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली नाही. याच्यासोबत कुठल्या कुठल्या होते? ही एक आहे, IRDP आहे, दशलक्षी विहीर योजना आहे, गंगा कल्याण योजना आहे, त्याच्यानंतर ट्रायसेम आहे, द्वारका आहे आणि सिट्रा आहे. अशा 6 योजना होत्या ज्या एकत्र करून काय केले होते? सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरू करण्यात आली. कधी? 1 एप्रिल 1999 तारीख लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न बघा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिलाच अभूतपूर्व प्रमाणातील वेतनदारी रोजगार हमी कायदा आहे. याचे मुख्य यश काय? मनरेगाचे यश काय? मनरेगा रोजगार संधीत वाढ झाली, ओके. वेतन मिळकत वाढण्यात मदत झाली, लोकांना रोजगार मिळाला तर वेतन किंवा मजुरी मिळेल. वित्तीय समावेशन आणि महिला सक्षमीकरण. वित्तीय समावेशन कसं की जे काही मनरेगावर काम करणारे श्रमिक असतात त्यांना मिळणारे वेतन हे बँके थ्रू किंवा पोस्टा थ्रू मिळत असते, म्हणून त्यांचं वित्तीय समावेशन झालं. आणि महिला सक्षमीकरण म्हणजे काय? या योजनेमधील 33% रोजगार हा महिलांसाठी राखीव ठेवणे मनरेगा ऍक्ट 2005 नुसार काय आहे? बंधनकारक आहे. तर अशा पद्धतीने हे 4ही काय आहेत? यश आहे किंवा हे काय आहे? याचं सक्सेस आहे. तर पर्याय क्रमांक म्हणलं तर 4. पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व बरोबर आहेत, असा हा क्वेश्चन होता. पुढचं बघा. खालीलपैकी कोणता घटक भारतातील सुशिक्षित बेरोजगारीला जबाबदार आहे? सुशिक्षित बेरोजगारी, सदोष शैक्षणिक पद्धत बरोबर आहे. अपुरे विकास नियोजन हे सुद्धा आहे. मानवी साधन आणि कौशल्य विकासाकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच काय? सदोष शैक्षणिक पद्धत. वरील पैकी सर्व हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण हे महत्वाचे नाही? महत्वाचे नाही म्हटलं, बेकारी निर्माण होण्यासाठी महत्वाचे नाही. कामगाराची वाढती संख्या म्हणजे तुमचा पुरवठा जास्त आहे आणि मागणी कमी आहे, तर कामगार किंवा श्रम बाजारातील जे काही श्रमिक आहेत ते काय असणार? बेरोजगार असणार, म्हणजे हे कारण बेरोजगारीचं आहे. त्याच्यानंतर अयोग्य तंत्रज्ञान असेल. अयोग्य तंत्रज्ञानाचा विचार केला तुम्ही तर अर्थव्यवस्थेमध्ये काळानुरूप तंत्रज्ञानामध्ये बदल होत गेला नाही, उत्पादन प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होत नसेल आणि हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी श्रमिक काय आहे? श्रमिक हा कौशल्यपूर्ण किंवा स्किलफुल झालेला नसेल तर त्याला बेरोजगार राहावं लागतं, रोजगार प्राप्त होत नाही. प्रभावी मागणीची कमतरता. नक्कीच अर्थव्यवस्थेमध्ये जर प्रभावी मागणीची कमतरता असेल
तर काय होते, अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांची मागणी कमी झाल्यामुळे वस्तू आणि सेवांना मागणी नसल्यामुळे त्यांचं उत्पादन कमी होते, आणि उत्पादन कमी करायचं असेल तर उत्पादक सुरुवातीला श्रमिक कमी करतात, म्हणजे बेरोजगारी निर्माण होते. कोणतं कारण नसेल, कामगारासाठी संरक्षित कायदा, तर कामगाराचं संरक्षण करण्यासाठी कायदे आहेत, या कायद्याच्या आधारे बेरोजगारी वाढते कमी होते असं आपल्याला सांगता येणार नाही. कामगाराच्या संरक्षणासाठी आहेत, म्हणजे कोणतं महत्वाचं नाही तर हे कारण महत्वाचं नाही, बाकीचे तीनही कारण हे बेरोजगारी निर्माण होण्यासाठी कारणीभूत आहेत असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. ग्रामीण शहरी भागातील गरीब व निम्न उत्पन्न गटातील कुटुंबाच्या किमान एका व्यक्तीला वर्षभर, किमान एका व्यक्तीला म्हटलेलं आहे, कुटुंबातील प्रौढ व्यक्तीला असा शब्द वापरलेला आहे, म्हणून किमान एका व्यक्तीला 100 दिवसाचा रोजगार कायदेशीर हमी खालीलपैकी कोणत्या योजनेमुळे प्राप्त झाली, तर रोजगार हमी कायदा 2005. जवाहर रोजगार योजना वगैरे नाही, हे 2005 चा रोजगार हमी कायदा आहे. आलेला प्रश्न आहे, रिपीटेड क्वेश्चन आहे. तर अशा पद्धतीने बघा, महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या खर्चाच्या विभागणीच्या संदर्भात खालील पर्याय कोणता पर्याय बरोबर आहे, तर महाराष्ट्राची जे काही रोजगार हमी योजना असेल 2014, महाराष्ट्रात रोजगार हमी योजना कोणती आहे, आता मनरेगा योजना आहे. मनरेगा योजनेवर होणारा खर्च 75% केंद्र सरकार करते आणि 25% राज्य सरकार करत असते. फॅक्ट्स परीक्षेच्या दृष्टीनं लक्षात ठेवायचा पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा, रोजगार पुरवणारी खालीलपैकी कोणती योजना विशेषतः दुष्काळग्रस्त भागासाठी सुरू करण्यात आली होती, कोणती आहे रोजगार हमी योजना, दुष्काळग्रस्त भागासाठी. वि स पागे यांनी सांगली जिल्ह्यामध्ये तो प्रयोग केला होता, आणि पुढे महाराष्ट्र शासनाने मग 1972 ला पूर्ण राज्यामध्ये विशेषतः दुष्काळग्रस्त भागासाठी योजना सुरू करण्यात. जवाहर ग्राम समृद्धी योजना, ग्राम समृद्धी योजना इथं कुठे दुष्काळग्रस्त भागासाठी नाही. त्याच्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना संपूर्ण राष्ट्रामध्ये राबवण्यासाठी आहे, मग इथं सुद्धा दुष्काळग्रस्त भागाचा उल्लेख नाही. आणि ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना ही सुद्धा संपूर्ण देशामध्ये राबवायची होती. जर जवाहर ग्राम समृद्धी योजना म्हटलं तर 1999 हे वर्ष लक्षात. रोजगार हमी योजना 2005 चा कायदा आहे, 2006 ला लागू करण्यात आलेली आहे. रोजगार हमी महाराष्ट्रातली लक्षात घेतली तर 1972 आणि 1979 चा कायदा आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम NREP जर म्हटलं तर 1980, याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलं 2 ऑक्टोबर 1980. आणि ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना RLEGP असं त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, तो 15 ऑगस्ट 1983 15 ऑगस्ट 1983 ही तारीख लक्षात ठेवायची आहे. याच्यावर प्रश्न सुद्धा यापूर्वी आलेले आहेत, पुढच्या परीक्षेला येतील नाही येतील माहित नाही. चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकारची बेरोजगारी उत्पादन पूर्ण रोजगार पातळीवर असतानाही उद्भवू शकते. उत्पादन पूर्ण, आता पूर्ण रोजगार पातळी ही अर्थव्यवस्थेमध्ये असावी किंवा असते ही सैद्धांतिक भूमिका आहे. खऱ्या अर्थानं पूर्ण रोजगार पातळी ही अर्थव्यवस्थेमध्ये असतच नाही, मोस्ट ऑफ द टाइम किंवा मॅक्झिमम टाइम नसतेच. परंतु इथं काय विचारलं, उत्पादन पूर्ण रोजगार पातळीला असताना सुद्धा कोणती बेरोजगारी उद्भवू शकते, तर पर्याय क्रमांक 1 घर्षणात्मक बेरोजगारी. बेरोजगारीचे प्रकार आपल्याला परीक्षेला येत असतात, संरचनात्मक बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी, तांत्रिक बेरोजगारी, घर्षणात्मक बेरोजगारी. त्याच्यानंतर हंगामी बेरोजगारी असेल, अदृश्य बेरोजगारी असेल, किंवा सुशिक्षित बेरोजगारी, प्रासंगिक बेरोजगारी. आणि रचनात्मक बेरोजगारी हा एक महत्वाचा प्रकार आहे. स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट, ज्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये स्ट्रक्चर तयार नसते, अर्थव्यवस्था ही अविकसित असते किंवा विकसनशील असते, आणि मग अर्थव्यवस्थेची रचना किंवा स्ट्रक्चर ही प्रॉपरली तयार झालेलं नसते विकासासाठी, तर त्या दृष्टीने जी बेरोजगारी असते त्याला रचनात्मक बेरोजगारी म्हणतात. घर्षणात्मक बेरोजगारी तात्पुरत्या स्वरूपाची असते, अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची पातळी असताना सुद्धा ही बेरोजगारी का आढळते, तर नवीन उद्योग हे जुन्या उद्योगाला काय करत असतात, अर्थव्यवस्थेतून बाहेर पाडत असतात, आणि मग जुन्या उद्योगातील जे काही श्रमिक असतात हे नवीन कौशल्य आत्मसात करेपर्यंत बेरोजगार असतात, किंवा जे काही श्रमिक असतात हे स्वेच्छेनं चांगल्या वेतनाच्या अपेक्षेनं जेव्हा स्वेच्छेनं ते बेरोजगार राहणं पसंत करतात त्याला सुद्धा घर्षणात्मक बेरोजगारी म्हणतात. अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार असेल परंतु श्रमिकाला अधिक वेतनाची अपेक्षा असेल आणि तो स्वेच्छेनं जर बेरोजगार राहत असेल तर त्याला घर्षणात्मक बेरोजगारी म्हणतात. म्हणून पूर्ण रोजगार पातळीला कुठली बेरोजगारी निर्माण होते, तर घर्षणात्मक बेरोजगारी निर्माण होत असते. हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं.
श्रमशक्तीच्या कार्यात्मक वितरणाच्या संदर्भात पुढील क्षेत्राची चढत्या क्रमाने मांडणी करा. म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये तुमची श्रमशक्ती अधिक काम करते अशा अर्थाने हा क्वेश्चन आहे. मग सर्वात जास्त म्हटलं तर कृषी क्षेत्र, त्याच्यानंतर सेवा क्षेत्र आणि त्याच्यानंतर तुमचं उद्योग क्षेत्र. मग याने चढता क्रम विचारला म्हणजे कृषी क्षेत्र येईल. कृषी क्षेत्र, सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र, पर्याय क्रमांक 2. तर कृषी क्षेत्राचा आत्ताच तुम्हाला पर्सेंटेज सांगितलं, 46% कामगार हे कृषी क्षेत्रामध्ये काम करतात. 2023-24 चा जो PLFS म्हणजे पिरियडिक लेबर फोर्स सर्वे जो आहे NSSO चा, या NSSO च्या आकडेवारीनुसार 46% कामगार म्हणजे वर्कर हे कृषी क्षेत्रामध्ये काम करत असतात. उद्योग क्षेत्राचा जर विचार केला तुम्ही तर उद्योग क्षेत्रामध्ये 2011 ची आकडेवारी आहे, 24% कामगार हे उद्योग क्षेत्रामध्ये काम करतात किंवा रोजगारामध्ये जो उद्योग क्षेत्राचा वाटा आहे तो 24% आहे. आणि 2011-12 कृषी क्षेत्राचा वाटा हा 56% होता. 56 आणि 24 जर बघितलं आपण तर साधारणतः 6 आणि 4 10 झाले आणि 5 आणि 2 7 आणि 1 8 म्हणजे इकडं 20%च्या आसपास असं पर्सेंटेज येते. परंतु हे पर्सेंटेज हे साधारणतः 30%च्या आसपास आहे. म्हणून जर आपण क्रम लक्षात घेतला तर सर्वाधिक रोजगार हे कुठं पुरवल्या जातात? कृषी क्षेत्रामध्ये रोजगार पुरवल्या जातो, त्याच्यानंतर तुमचा सेवा क्षेत्र आणि त्याच्यानंतर उद्योग क्षेत्र. अशी रचना कधी होती? 2011-12 चा विचार केला तेव्हा होती. पण आताचा जर विचार केला तो उद्योग क्षेत्र 2 नंबरला आहे, 1 नंबरला कृषी क्षेत्र आणि 3 नंबरला कृषी क्षेत्र. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने हे सुद्धा लक्षात ठेवायचं. 2014 चा क्वेश्चन आहे आणि 2011-12 च्या आकडेवारीच्या आसपासचा क्वेश्चन असल्यामुळं ह्या पर्याय बरोबर येतो. काय विचारलं त्यांनी? चढत्या क्रमाने. मग चढता क्रम कृषीमध्ये सर्वात जास्त रोजगार आहे, इथं उद्योग आहे, इथं उद्योग आहे, इथे सेवा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा तुमचा बरोबर. पण ऍक्च्युअल आकडेवारी जर बघितली तर 2023-24 ची आकडेवारी तुम्ही करून जाणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी PLFS हा जो काही रिपोर्ट आहे तो वाचणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये जे काही आकडे दिले ते परीक्षेला येऊ शकतात. पुढचा प्रश्न बघा, साप्ताहिक बेरोजगारीचे मापन कसे केले जाते? साप्ताहिक बेरोजगारीचे तर बघा, सर्वेक्षण सप्ताहामध्ये एकही तास रोजगार न प्राप्त झालेल्या व्यक्तीची जी संख्या असते ती साप्ताहिक बेरोजगारीची असते. पर्याय क्रमांक 1 हे तुमचा पर्याय काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही CDS, त्याच्यानंतर करंट विकली स्टेटस आणि UVS ह्या संकल्पना व्यवस्थित करून जायच्या आहेत. यावर प्रश्न येतो. चला पुढचा प्रश्न बघूया. खाली दिलेल्या पर्यायातून भारतातील संरचनात्मक बेरोजगारीचे कारण. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये संरचना तयार नाही. संरचना तयार नसल्यामुळे तुम्हाला बेरोजगारी दिसते, त्याला संरचनात्मक बेरोजगारी म्हणतात. किंवा भारतामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती असेल परंतु भांडवल आणि श्रम यांचा पाहिजे तसा भांडवल उपलब्ध नसेल आणि श्रम हा स्किलफुल नसेल, ज्या कौशल्य अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग व्यवसायामध्ये लागतात हे जर श्रमिकाकडे नसतील तर त्याला संरचनात्मक काय म्हटलं जातं? संरचना अर्थव्यवस्थेची व्यवस्थित नाही किंवा संरचनात्मक अर्थव्यवस्थेमध्ये विकास घडून आलेला नाही. मग संरचनात्मक बेरोजगारीची कारण. कामरहित वृद्धी, अर्थव्यवस्थेमध्ये वृद्धी होत आहे परंतु रोजगार निर्माण जनरेट होत नाही. श्रमशक्तीच्या वर्गात वाढ होत असेल, श्रमशक्तीची वाढ सातत्याने होत आहे, लोकसंख्या जसजशी वाढत असेल तसतसं तुमचा 15 ते 59 हा जो काही कार्यकारी किंवा वर्किंग पॉप्युलेशन ग्रुप आहे याची संख्या वाढते आणि सोबत श्रमशक्ती सुद्धा तुमची वाढते. मग श्रमशक्ती वाढते पण त्या तुलनेमध्ये रोजगार उपलब्ध होत नसतील तर तुम्हाला हे सुद्धा कारण. अनुचित तंत्रज्ञान आणि अनुचित शिक्षण प्रणाली हे चारही कारण तुम्हाला काय सांगता येतील? संरचनात्मक बेरोजगारीचे सांगता येतात. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्यायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मित्र. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती योजना रोजगार निर्मितीशी संबंधित नाही? NREP, IRDP, RLEGP आणि ICDS. ICDS काय आहे? इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. अशा पद्धतीने एकात्मिक बाल विकास योजना ICDS ही 1975 ला सुरू करण्यात आलेली आहे. तर ही बालकांशी संबंधित, बालकाच्या विकासाशी संबंधित. RLEGP आताच बघितली, IRDP सुद्धा बघितली आणि NREP सुद्धा आपण बघितलेली आहे. या तीनही योजना रोजगाराशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 4 ही योजना रोजगाराशी संबंधित
नाही. पंतप्रधान रोजगार योजना ही राज्याच्या ग्रामीण व शहरी भागातील राबवली जाते. कशासाठी राबवली जाते तर बघा, उपेक्षित वंचित गटातील युवक युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी, सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी, महिला व युवकांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी आणि सुशिक्षित महिलांना स्वयंरोजगार. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी पंतप्रधान रोजगार योजना सुरू करण्यात आली होती. पुढे ती पुढच्या काही योजनेमध्ये विलीन झालेली आहे, त्याच्याबद्दल थोडंसं बघून घ्या. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहे? वि. स. पागे. बाकीचं काही वाचायची गरज नाही, याच लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर रिकामी जागा महाराष्ट्र रोजगार हमी कायदा कधी लागू झाला? 1979. 26 जानेवारी 1979 हे वर्ष आणि तारीख लक्षात ठेवायची आहे. तर बघा मित्र, अशा पद्धतीने जे काही आपण डिस्कशन घेतलेलं आहे किंवा जे काही आपण क्वेश्चन्स PYQ घेतलेले आहेत, यामधून नक्कीच तुमच्या अभ्यासाला दिशा मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया मित्र हो. धन्यवाद.